तर हाय मैत्रिणींनो, तर आज मी सुरमई मासा बनवणार आहे. तर सुरमई मासाची रेसिपी म्हटलं तुम्हाला तुमच्याशी शेअर करावी आणि माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ते बघा, आवडेल तुम्हाला. तर चला आता आपण बनवूया सुरमई मासा. तर मी सुरमई मासा हा घेतलेला आहे मैत्रिणींनो, ताजा आणि स्वच्छ असं सकाळी सकाळी जाऊन आणलेला आहे. फ्रेश वाटतो आणि छान असतो आपल्या हृदयासाठी पण. चिकन मीठपेक्षा मासे चांगले असतात खाण्यासाठी. ॲक्च्युली मी खात नाहीये, पण मी बनवून देऊ शकते कारण मला पहिल्यापासून बनवता येतं. तर मी आत्ता घेतलेला आहे रवा, आमचं लाल तिखट घेतले सातारी, नंतर मीठ घेतलंय, नंतर चण्याचं पीठ घेतलंय आणि थोडा मसाला घेतलाय. तर ते सगळं असं लावून एकत्र करायचं. आणि मी आता मसाल्यामध्ये दालचिनी घेतली, लवंग घेतले, परत लसूण घेतलंय आणि एक आलं घेतलेलं आहे. तर हे सगळं मी आता माझ्या खलबत्त्यामध्ये टेचून घेणार आहे. तर छान असा आपला मसाला तयार होतो आणि छान वाटतं आपल्या हाताने केल्यानंतर. तर आता पुढची प्रोसेस दाखवते मी काय करायचं ते. तर हे सगळं असं मी हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे माझ्या सुरमई माशाला. छानपैकी असं ते मुरत ठेवायचं. 10 मिनिटं तरी मुरवून घ्यायचं चांगलं लावून आणि हळद मिठाने सगळीकडे चोळून घ्या चांगलं व्यवस्थित. छान वाटतं. नंतर मग आता मी मसाला झाकून ठेवते. नंतर मी मसाला हे करून घेते, कुटून घेतलेला आहे असं चांगला मस्तपैकी. तर आता ते पण मी आता काढून घेते, ह्या मसाल्यामध्ये टाकते सगळा मसाला, एकजीव करून घेते सगळा असं मसाला. तो मी गरम मसाला सगळा एकजीव घेतलाय, लसूण आलं वगैरे सगळं असं हे करून आता मी चांगलं असं मिक्स करून सुरमई माशाला लावून घेते. तर अजून जसं जेवढं होईल तेवढं एकजीव करून घ्यायचं चांगलं आणि आपल्या आता माशाला लावून घ्यायचं. तर आता 10 मिनिटं झालेले आहेत, मी हळद आणि मीठ लावून ठेवलेले आहे. तर आता मी ते घेते काढून आणि लावून घेते सगळं माशाला मसाला असा. तर मी असा सगळा मसाला लावून घेतलाय आणि ते पण असं परत असं आपण त्याला पण थोडा वेळ झाकून ठेवायचं, एक 10-15 मिनिटं. आणि मग परत असं तेल टाकून घ्यायचं. 10 मिनिटाने झालेले आता हे फ्रेश. आणि आता मी तळण्यासाठी म्हणजे फ्राय करते मी. तर त्याच्यासाठी आता लोखंडी तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेले, तेल चांगलं गरम झालंय. तर मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. लोखंडी तव्यामध्ये एवढ्यासाठी फ्राय करायचं मैत्रिणी की त्याच्यामधून छान लागतो आपल्याला आणि खायला पण चविष्ट आहे. तर मी दुसऱ्या साईडला पण एक तवा ठेवलाय की कारण ते लोखंडी तव्यामध्ये खूप वेळ आपण मासा ठेवू नाही शकत, म्हणून थोडासा फ्राय झाला की मी ते दुसऱ्या तव्यामध्ये काढून घेणार आहे. तर आता मी सर्व पीसेस टाकून फ्राय करून घेते. तर आता बऱ्यापैकी आता फ्राय होत आलेत आता माझे ते फिश. दोन्ही साईडनं उलटून घ्यायचं परत आणि चांगले फ्राय झाले की दुसऱ्या तव्यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे एवढे भरपूर झाले, ते चांगले छान लागतो. मी आत्ता खात नाहीये, पण मी पहिला खाल्लेला आहे हा मासा. तर आवडेल सगळ्यांना, तुम्ही एकदा करून बघा. तर आता बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे हा मासा म्हणजे. तर आता थोडंसं क्रंची होण्यासाठी आपण दुसऱ्या तव्यामध्ये काढून घ्यायचा, कारण आता दुसरे पण आपल्याला अजून राहिलेले पीस फ्राय करून घ्यायचेत, म्हणून मी हे दुसऱ्या तव्यामध्ये टाकून घेतला आणि ते राहिलेले परत दुसरे तेलामध्ये ते दुसरे पीस टाकून तळून घेते, म्हणजे फ्राय करून घेते. आणि अशा प्रकारे आता आपले सुरमईचे फ्राय चालू आहे मैत्रिणींनो. तर आता सर्व सण संपलेले आहेत, तर घरातल्यांना कुणाला खाऊशी वाटले तर फिश करून घाला, कारण फिश छान असतात आपल्या हृदयासाठी, त्वचेसाठी चांगले असतात. ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यासाठी काय हरकत नाही करून घालायला. तर अशा प्रकारे आता हे आपलं पूर्ण फ्राय करून होत आहे. दोन्हीचे दोन्ही तवे मध्ये माझी प्रोसेस चालू आहे सुरमई माशाची. तर बघा आता
बऱ्यापैकी झालेले हा तर तळून झालेलाच आहे. पण दुसऱ्या लोखंडी तव्यामध्ये जो आता मस्तपैकी असं बघा, छान असं वाटतंय ना पीसेस. तर एकदम चांगले फ्राय झालेत. आणि भाकरी टाकायची, तांदळाची पाहिजे असेल तर तांदळाची टाका, ज्वारीची पाहिजे असेल तर ज्वारीची टाका. खूप छान लागतो सुरमई मासा त्याच्याबरोबर खायला. कोणी कोणी सगळे आता मी पीसेस ह्या तव्यामध्ये काढून घेतलेत, कारण लोखंडी तव्यात जास्त वेळ ठेवायचं नसतं, मग ते कडवटपणा येतो त्या फिशला. तर अशा प्रकारे